500 वर्षाची जी संघर्ष गाथा आहे राम मंदिराची, या मंदिरात बनण्याचा जो मार्ग आहे तो सुप्रीम कोर्टाद्वारा प्रशस्त झाला, त्याला कारणीभूत हे वकील आहेत. त्या वकिलांचा मी रोल करतोय. इतक्या हजारो लोकांनी, लाखो लोकांनी स्वतःच्या प्राणांचं आहुती दिलेली आहे या यज्ञामध्ये मंदिर बांधण्याच्या. राम राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे खास पाहुणे आहेत मनोज जोशी. धन्यवाद सर. नमस्कार. 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 इट्स मज्जाच्या सर्व व्ह्युअर्सना माझा नमस्कार आणि जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज आपल्याला दोन गोष्टींवर बोलायचंय. बोला. एक म्हणजे 695 जी बरोबर आहे, म्हणजे 6 डिसेंबर 1992 ज्या दिवशी बाबरी मशीद हिंदुत्व निष्ठांनी ज्या पद्धतीने पाडली. बाबरी ढाचा म्हणतात आपण ढाचा म्हणतो किंवा बाबरी मशीद म्हणतो, पण ढाचा आपण म्हणूया. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2019 जी सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय दिला की तिकडे राम जन्मस्थान होतं आहे आहे. आस्थेच्या आधारावर आणि तिथे मंदिर बना. आणि 5 ऑगस्ट 2020 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं. जी. तर हा त्यांचा नवा चित्रपट आणि ते अयोध्येला जात आहेत. ह्या दोन्ही संदर्भात आपल्याला गप्पा करायच्या आहेत. निश्चित. सगळ्यात पहिला आपण सिनेमा संदर्भात बोलूया. जी. आता हा सिनेमा जो विषय तर अगदी व्यापक आहे खरं तर, आणि तो एका सिनेमामध्ये मांडणं हे एक आव्हान असतं. जी. आणि दिग्दर्शक भारद्वाज यांनी ज्या पद्धतीने ते आव्हान पेललं, काय तुमचा अनुभव आणि तुम्ही केलेली ती वकिलाची भूमिका? निश्चितपणे सर्वप्रथम मी 695 या माझ्या भूमिकेविषयी मी सांगतो. माझी जी भूमिका आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःच्या अभ्यासपूर्ण तात्विक जो त्यांनी विवाद किंवा संवाद जो कोर्टाशी केला, तर्कनिष्ठ असा संवाद, आणि त्या तर्कनिष्ठ संवादातून त्यांनी परासरनजी होते ते वकील, तर त्यांनी जी भूमिका मांडली ती इतकी अभ्यासपूर्ण भूमिका होती की जवळजवळ 1000 पेक्षा जास्त पानांचा तो सगळा हे आहे, निकाल आहे. बरोबर आहे. हा. आणि त्याच्या नंतर सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स झालं त्या सगळ्या प्रमाणातून की कसं उत्खननामध्ये त्याच्या खाली मंदिराचे अवशेष सापडले, जे उत्खनन ज्या ते मोहम्मद ज्यांनी ते उत्खनन सुरू केलं होतं त्यांनी जेव्हा ते सांगितलं की बाबा हे त्याचं जे कार्बन जे उत्तर होतं, त्याच्यानंतर सगळे उत्खननात ज्या काही गोष्टी सापडल्या, त्याच्यानंतर काही पांडुलिपी आहेत, काही विदेशी लेखकांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत, बरोबर आहे, काही आर्किओलॉजिस्टनी लिहिलेल्या गोष्टी आहेत, अशा पुराणातल्या गोष्टी, वेदांच्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टींचा तर्कनिष्ठ पुरावा देऊन की हे प्रभू राम हे कसे भारताचा श्वास आहेत, भारतवर्षाचा ध्यास आहेत, भारतवर्षाचा श्रद्धास्थान आहे, आस्थास्थान आहे आणि भारतवर्षाचा स्वाभिमान आहे, हे तत्वनिष्ठेने त्यांनी पटवून दिलं. आणि त्यांनी जो तत्वनिष्ठपणे जो आर्ग्युमेंट जी दिली होती, किंवा माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं की त्यांच्या वयाकडे बघून की तुम्ही बसून आर्ग्युमेंट करा. ओके. परासरनजींची गोष्ट सांगतो. तर त्यांनी सांगितलं नाही, मी उभं राहूनच करीन. स्वतःच्या पायातले बूट किंवा चप्पल काढून ते ही आर्ग्युमेंट करत असत. ही फॅक्ट आहे.
ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या माणसाने ही गोष्ट किती जबरदस्त श्रद्धेनं, आस्थेनं, बुद्धिमत्तेनं आणि तर्कनिष्ठतेनं व्यवस्थितरित्या मांडली. म्हणून प्रभू श्री राम मंदिराचं हे जन्मस्थान आहे हे पटवून देताना 500 वर्षाची जी संघर्ष गाथा आहे राम मंदिराची, हे राम मंदिर आहे हे पटवून द्यायला, म्हणजे भारतातल्या निहंग शीख पंथाने सुद्धा याच्यावर पहिल्यांदा तिथे हे केला होता स्वतःचा, पहिलं ते केले होते. म्हणजे 1800 सालापासून हे चालू आहे. त्याच्यानंतर राजनैतिक जी काही उदासीनता असेल होती, म्हणजे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे या मंदिराला तिथे बनण्याला इतकी वर्ष लागली. ती जी 500 वर्षाची संघर्ष गाथा आहे त्या गाथेला वाचा देऊन, त्याची तर्कनिष्ठता मांडून, त्या मंदिरात बनण्याचा जो मार्ग आहे तो सुप्रीम कोर्टाद्वारा प्रशस्त झाला. त्याला कारणीभूत हे वकील आहेत. त्या वकिलांचा मी रोल करतोय आणि माझं सौभाग्य आहे की हा रोल मला मिळाला आणि भारद्वाजांनी तो रोल मला दिला. शदानी फिल्म्सचे मी आभार मानतो की हा रोल त्यांनी मला सिलेक्ट. माझा रोल फक्त 20 मिनिटाचा आहे फिल्म मध्ये. ओके, लांबी महत्वाची नाही आहे त्याची खोली, पण तो इतका जबरदस्त आहे की तो पाहून तुम्हाला तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. कारण इतक्या हजारो लोकांनी, लाखो लोकांनी स्वतःच्या प्राणांचं आहुती दिलेली आहे या यज्ञामध्ये मंदिर बांधण्याच्या. किती लोक याच्यामध्ये मेलेत, स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन मेलेत. धन, मन, तन सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आहुती दिलेली आहे. म्हणजे त्याची गणती करायला गेलो तर आपल्याच्याने होणार नाही, इतकी माणसं याच्यात गेलेली आहेत. माझ्या कित्येक पिढ्यांनी, तुमच्या कित्येक पिढ्यांनी स्वप्न सेवलं असेल की इथे मंदिर बनावं. कारण राम एक गोष्ट अशी आहे की प्रभू राम हे सद्गुण, सद्विचार, पवित्रता ह्या गोष्टींचा तात्विक पर्यायवाची शब्द हा राम आहे आपल्या भारतीय मानसामध्ये. म्हणून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सकाळी उठल्यापासून आपण राम राम म्हणतो. माणूस जेवताना सुद्धा एक व्रत घेतो, घास तोंडात घालतो ना तेव्हा म्हणतो राम, मग समोरचा म्हणतो राम, मग तो घास तोंडात घालतो. असं व्रतही आपण घेतो. आपण जर असं म्हटलं, एखादा माणूस जर चांगला नसेल तर आपण म्हणतो अरे या माणसात काय राम नाहीये. एखाद्या माणसाच्या गोष्टीमध्ये जर समजा गोष्टीमध्ये तत्व नसेल, काही सत्व नसेल तर म्हणतो याची बातमी कुछ राम नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर एखादा सद्गुणी माणूस असेल, विवेकी माणूस असेल, सदाचारानं वर्तणारा माणूस असेल आणि जर आदर्शवाद असेल, काय रामासारखा माणूस आहे यार. आणि जर दोन भाऊ हे आपापसात चांगल्या रीतीने राहत असतील ह्या काळामध्ये सुद्धा, अशी खूप उदाहरणं आहेत, तर त्याला आपण म्हणतो काय राम लक्ष्मणाची जोडी आहे, राम भरताची जोडी आहे असं पण म्हणतो. त्यामुळे रामायण आणि रामाचं चरित्र हे आपल्याला हे शिकवतं की बाबा हे तुझं आहे. म्हणजे जो राम, प्रभू रामचंद्र पित्याची आपली ही काय म्हणतात वचन पूर्ती करता, पित्याला दिलेल्या वचनपूर्ती करता माणसाला आता माहिती आहे की मी राज्यासनावर बसणार आहे, सोन्याची आभूषणं घातलेत, ते वस्त्रालंकार घातलेत आणि आता राजगादीवर बसणार आहे. तेव्हा दशरथाच्या सांगण्यानुसार एका क्षणामध्ये ती वस्त्र अलंकार सगळं त्यजून वल्कल घालून प्रभू रामचंद्र हे वनवासाला निघतात. ओके, बरोबर. आणि आत्ताच्या काळात जर एखादी साधी नोकरी 3 दिवस मिळत नसेल, कुठल्या तरी परीक्षेत नापास झाला असेल तर मानसिकता किती बदलते, माणसाची आत्महत्या करतात. ओके, ह्याच्यातून शिकण्यासारखं काय आहे की प्राण जाय पर वचन न जाई, की मी माझ्या पित्याला वचन दिलंय. त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा चित्रकूटामध्ये भरत आणि काही जाते की नाही ते म्हणे नाही, आता माझे पिताश्री नाही आहेत, मी पिताश्रींना हे वचन दिलं होतं, पिताश्री नाही आहेत, मी हे वचन पूर्ती करता मी जाणार वनवासामध्ये. ही जी चारित्र्य संपन्नता आहे, हा जो विचार आहे ना, ते रामायण आपल्याला मनुष्य म्हणून कसं जगायचं हे शिकवतं.
रामाचं चरित्र माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे शिकवतं. आणि म्हणून रामायणामध्ये त्याग आहे आणि महाभारतामध्ये ही मला मिळालं नाही म्हणूनच युद्ध आहे. म्हणजे ती सुद्धा माणसाला कसं वागू नये हे शिकवतं, पण त्याची पद्धती वेगळी आहे. पण इथे माणसानं त्याग करावा ही गोष्ट शिकवते. आणि त्यागानं, प्रेमानं, सद्विचारानं, म्हणून राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि कृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. तर प्रभू रामचंद्राचं चरित्र आपल्याला खूप काही शिकवतं. म्हणजे म्हणून मला असं वाटतं की 695 नावाचा हा जो चित्रपट आहे तो चित्रपट प्रत्येक भारतीयानं, प्रत्येक सनातन्यानं, भारतीयानं पण बघावा, प्रत्येक सनातन्याने बघावा आणि कुटुंबासह बघावा. कारण आपल्या कित्येक पिढ्यांनी हा संघर्ष कदाचित फिजिकली केला नसेल, आत्मिकरित्या निश्चित केलाय तुमच्या पूर्वजांनी. तो संघर्ष काय होता आणि त्यानंतर हे इतकं अद्भुत मंदिर बनतंय जे आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणार आहे आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होतीये, ते बघण्याचं भाग्य हे आम्हाला आजच्या पिढीला लाभलंय. हे मला असं वाटतं की काहीतरी पुण्य केली असतील आपल्या वाडवडिलांनी, म्हणून आपल्याला ह्या काळामध्ये हे बघायला मिळतंय. पूर्ण देश हा राममय झालेला दिसतोय आपल्याला. प्रत्येक माणसाला असं वाटतंय की कधीतरी आपण जावं अयोध्येला, अशी इच्छा आतून व्यक्त होते. आणि ही कल्पना महात्मा गांधीजींनी सुद्धा मांडली होती की रामराज्य हे माझ्या भारतामध्ये असावं. प्रत्येक माणसा म्हणजे रामांचं सुद्धा जे राज्य करण्याची पद्धती होती ती तीच होती. आणि आता सुद्धा मी असं म्हणतो की जे काही आपले आदरणीय प्रधानमंत्री करतात ते सुद्धा जनजनामध्ये सगळ्या सुखसोयी पोचाव्यात यासाठी ही ते रामराज्य आणण्याचा प्रयत्न करतात, एवढं मी सांगेन. बरं, जसा 22 तारीख जवळ येते आणि आता तुम्ही निघालेले आहात, तो क्षण जवळ येताना काय असं कसं हे होतं, म्हणजे फिलिंग्स आहेत? मी खरंच भारावून गेलो. मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत त्या गोष्टीसाठी. कारण एकतर प्रभू रामचंद्रांचं स्वतःचं निमंत्रण आहे आणि मी सद्भागी आहे, माझं कुटुंब सद्भागी आहे की आम्हाला निमंत्रण मिळालंय आणि आम्ही जातो आहोत. तर माझं असं वाटतं की माझ्या कित्येक पिढ्यांचं हे जे स्वप्न आहे, माझ्या कित्येक भारतीय बंधूंचं, मातांचं, भगिनींचं हे स्वप्न आहे, ते मी माझ्या डोळ्यानं बघणार आहे आणि मी सगळ्यांना स्मरून ते बघणार आहे. ते दिव्य तेज, ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जे काही वातावरण असेल ते सगळं मी माझ्या डोळ्यांमध्ये, माझ्या अणूमध्ये शरीराच्या साठवून घेणार आहे आणि सगळ्यांना स्मरून आम्ही नमस्कार करणार आहोत. तर मी खूप म्हणजे ज्याला एक दिव्य अनुभूती होणार आहे आणि माझ्याकडे शब्द नाही त्याच्यापेक्षा वर्णन करायला. पण हा जेव्हा निर्णय झाला, 22 तारीख ठरली, तेव्हापासून हा तुमचा प्रवास सुरू झाला असेल ना, इकडे झाली 22 जानेवारी हो या जाहीर झाली तेव्हापासून. मग ती सगळं प्रवासाबद्दल मी एक म्हणजे मला ही 22 जानेवारीला होणार आहे हे खूप आपल्याला एका वर्षाआधी माहित होतं तिथपासून. कारण दोनदा सुद्धा आम्ही अयोध्येला शूटिंग संदर्भात सुद्धा गेलो होतो. तेव्हा सुद्धा त्या मंदिरचं जे काही बांधकाम होत होतं तेही बघण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलंय त्या वातावरणात जाऊन. तर ते बघत होतो की कधी एकदा पूर्ण होतं हे मंदिर. आणि त्यावेळेला मी पण लहान होतो, कार सेवेला जाणार होतो, पण माझी माता घाबरली, आई. ती म्हणाली की अरे नको, ते काय होईल. ते निघालेलो होतो, मग कोणाला तरी पाठवून त्यांनी स्टेशनवरून परत मला बोलवलं. पण मी मनानं आत्म्यानं त्या कार सेवेत होतो. अगदी म्हणजे अगदी कार सेवेला त्या प्रभात फेऱ्यांमध्ये, त्या रथयात्रेमध्ये छोटे होतो आम्ही, पण त्यावेळेला होतो. आणि ते स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय. आणि 22 तारीख आता बघता बघता जवळ आली. आणि योगायोग म्हणजे 19 तारखेला हा 695 हा जो चित्रपट आहे तो 19 जानेवारीला रिलीज होतोय आणि 22 तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होते. तर हा एक योगायोग आहे असं मी म्हणतो. आणि छान योगायोग आहे, जबरदस्त योगायोग आहे. पण मला असा एक प्रश्न आहे की अशा प्रकारचे चित्रपट, आता याला कोणी प्रचारकी पण म्हटलं जातं, ते त्याच्याबद्दल काय? मी एक गोष्ट सांगू का, कुठलीही गोष्ट असेल
आता कसं आहे की त्याला लोक प्रचारकी प्रपोगंडा असं म्हणत असतील, पण एखादी गोष्ट आपला इतिहास आपल्याला नीट सांगितलं गेलेलं नाही आहे, किंवा ज्या कारसेवकांवर अगदी निर्घृणपणे छातीवर गोळ्या मारल्या गेल्या, त्या कारसेवकांना रेतीच्या पोत्यात भरून शरयूमध्ये बुडवलं गेलं, कापूस टाकून काहींना जाळलं गेलं, इतकं निर्घृण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर याचा इतिहास म्हणजे एक आक्रांत येतो, तो मंदिर तोडतो, त्याच्या त्या नाम्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. ओके, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या इतिहासात आहेत, पण ह्या कधीही आपल्याला व्यवस्थितरित्या सांगितल्या गेल्या नाहीत. तो इतिहास लोकांपर्यंत पोचावा हे जर कोणाला प्रपोगंडात्मक वाटत असेल तर भले वाटो, पण ती जी गोष्ट आहे ती खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. चित्रपटामागची भावना शुद्ध आहे. हा, शुद्ध आहे. त्याच्यामध्ये प्रपोगंडा जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की जर काही ह्या गोष्टी, ही संघर्ष गाथा जर लोकांपर्यंत पोचावी असं त्या निर्मात्याला वाटतं, ओके, बरोबर आहे, त्यात काय गैर आहे मला असं वाटत नाही. ऐतिहासिक फिल्म आपण बनवतोच की, मग तो प्रपोगंडा आहे का? नाही, तो इतिहास आहे. आणि तो मनोरंजन इतिहास आहे, एक प्रकारचा इतिहासच आहे. मग इतिहास जर समोर दाखवला तर तो प्रपोगंडा कसा होऊ शकतो मला कळत नाही. म्हणजे मी जनरल एक, आता कसं आहे, कुठलीही कलाकृती येते त्यावेळेस कुठली घटना घडते त्यावेळेला ना सगळ्या बाजूची मतं व्यक्त होतात. तर मला तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझा सिंपल आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे प्रत्येक भारतीयाला हे माहिती आहे, हे असं झालेलं आहे. इतकी वर्ष तो निकाल लांबवला, तारीख बेतारीख होत गेली. ओके, ते का लांबवलं गेलं ही कारणं लोकांना कळली आहेत, पण ती स्पष्टरित्या कळलेली नाही. आता सिनेमाचं माध्यम हे खूप 2 तास 10 मिनिटं 20 मिनिटं 2.5 तास मॅक्सिमम आहे. त्याच्यात काय काय दाखवू शकता काय नाही दाखवू, कारण मी पूर्ण फिल्म अजूनपर्यंत बघितलेली आहे. मी माझा कार्यभाग जो काही आहे तो केलाय, मला ती स्क्रिप्ट माहिती आहे, त्याच्यानुसार मी बोलतोय. की मला असं वाटतं की हा जो काही इतिहास आहे, ही जी काही संघर्ष गाथा आहे, तो दाखवण्याचा अगदी प्रामाणिकपणे 695 च्या निर्मात्याने, दिग्दर्शकाने केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे दाखवायलाच पाहिजे लोकांना. का त्यात मोठं काय? बरं, मला एक म्हणा, मी सनातनी आहे याचा मला स्वाभिमान आहे. मी कशाला त्याच्यात हे करू? आपण न्यूनगंडात्मक वागत होतो साहेब इतकी वर्ष, कशाला वागायचं मला कळत नाही. माझा धर्म हा कुठल्याही धर्माला हा कमी धर्म आहे असं शिकवत नाही. आणि धर्म म्हणजे जगण्याची रीत, धारयती इति धर्म, जो समाजाला धारण करतो तो धर्म. रिलिजन हा त्याचा अर्थ नाही, मजहब वेगळा साहेब. धर्माची व्याख्या ही आपण जर नीतिमत्तेनं चालत असू, सुविचारानं चालत असू, सद्गुणानं चालत असू, आणि प्रत्येक बांधवाचे राम काय सांगतो साहेब, राम केवट काव्य आहे, राम शबरीजी काव्य आहे, राम निषादराज काव्य आहे साहेब. रामाने भाषा, भूषा, प्रांत, जाती ह्या सगळ्याच्या पर जाऊन त्यांचं सैन्य बघा, त्यांनी शबरीचे ही उच्चिष्ट बोर खाल्लेत साहेब. निषादराजांना सुद्धा सोबत गेलाय. सो माझा राम मला हे शिकवतो, माझे वेदही सांगतात माझ्या जाती कुठल्याही धर्माचा विरोध नाही आहे. त्यामुळे मला स्वाभिमान आहे की मी सनातनी आहे आणि हिंदू आहे निश्चितपणानं. आणि ही गोष्ट कित्येक वर्ष न्यूनगंडात्मक वाटत होती आपल्याला. तुम्ही सुद्धा तुमच्या पूर्व आयुष्यामध्ये सुद्धा बघितलं असेल. याच्यासाठी कशाला न्यूनगंडात्मक? हे आहे मी म्हणून कुणाचा समोरच्याचा धर्म कमी आहे हे माझा धर्म कधीही सांगत नाही आणि असं मानूही नाही. माझा धर्म कधीही जात पात भेद मानत नाही. माझ्या गीतेमध्ये सुद्धा वर्ण हा कर्मानुसार आहे, हो, जन्मानुसार नाही. याचा अर्थ आक्रांत आहे ना, हा ना, वर्ण आहे जन्म. मी तुमच्या कर्मानुसार तुमचा वर्ण आहे हे गीता सांगते, वेद सांगतात. ऋषी मुनी तुम्ही बघा ना, वाल्मिकी हे ऋषी झाले ना नंतर. वाल्मिकींचा पूर्वाश्रम काय होता?
वालिया कोळी ज्याच्या कथा माहिती आहेत आपल्याला, ही बिकेम वाल्मिकी आणि त्यांनी रामायण लिहिलं, वाल्मिकी रामायण. सो माय पॉइंट इज दॅट की जर सूक्ष्माती सूक्ष्म आपण जर अभ्यास केला तर माझा धर्म कधीही जातीवादात मानत नाही. आलेल्या आक्रांत्यांनी हे ओळखलं आणि त्यांनी भेदाभेद करण्याची सुरुवात केली आणि शेवटी ब्रिटिश सुद्धा हेच करून गेले. त्यामुळे माझा धर्म हे सांगत नाही, म्हणून मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. त्यामुळे मग न्यूनगंडात्मक कशाला असायला पाहिजे. म्हणून जर ही कथा, ही संघर्ष गाथा इतकी वर्ष नाही आली आणि आता येते, त्याच्यात कुणालाही लोक काय आहे की असंही बोलतील आणि असंही बोलतील. मला जे वाटतं ते मी बोललो. पण आता अयोध्येला जाऊन आल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि कलाकार म्हणून असलेलं काय असं पॉझिटिव्हिटी येईल असं वाटतं साहेब? मी आता तुम्ही जातायत तर इतकं एक्साइट झालेलं आहे आणि तिथे गेल्यावर आणि परत आल्यावर एक वेगळं एक मनोज जोशी आपल्या समोर येणार आहे. तर मी फक्त रामलल्लांना हीच प्रार्थना करणार आहे, हे रामा, प्रभू रामा, ह्या भारतवर्षामध्ये प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ही गोष्ट मिळू देत. तुमच्या रामराज्यामध्ये ज्या गोष्टी होत्या, जे प्रत्येक माणसाला ती रामराज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना माझ्या ह्या भारतवर्षामध्ये येऊ दे आणि प्रत्येक जीव हा सुखी होऊ दे, ही प्रार्थना करून येणार आहे. आय एम रिअली टच आणि मी खूप इमोशनल आहे या गोष्टीबाबत. त्यामुळे मला असं वाटतंय की आणि मी सुद्धा माझ्या कामामध्ये रामत्व हे यावं याचीही प्रार्थना करेन की प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती कोणाची मदत असो किंवा कुठलंही काम असो, ते रामत्वानं करू. बस दॅट्स इट. हीच प्रार्थना असेल माझ्या स्वतःसाठी. देवाकडे मागायचं असतं हे समाजासाठी, हे माझ्या राष्ट्रासाठी. आणि म्हणून माझा राम, मी हे जे काही सांगितलं, हा राष्ट्रपुरुष आहे, हा राष्ट्राचा स्वाभिमान आहे, हा राष्ट्राचा श्वास आहे, हा राष्ट्राचा ध्यास आहे. काय माहिती ना, ह्या विषयावर आपण जेवढं बोलू ना तेवढं थोडंच आहे. आपण थोडं तुमच्या यशस्वी करिअरकडे येऊया. म्हणजे तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती तिन्ही भाषांमधील चित्रपट, रंगभूमी आणि मालिका असा एक प्रवास आहे. म्हणजे चित्रपटातलं जर म्हटलं, हिंदी चित्रपटातलं तर सरपोलोशला आता यावर्षी 25 वर्ष होतील. त्याच्यामध्ये तुम्ही तो भज्जू केला होता, बरोबर आहे. सिरियल मधला जर प्रवास बघितला तर त्याच्या पायाठी जावं लागेल, म्हणजे 91 सालापासूनचा वगैरे. आणि रंगभूमीचं आहे तर काय माहिती, आता तुम्हाला मी काही ह्याच्याला आपण रॅपिड फायर म्हणतो, हल्ली जे मीडिया नव्या पद्धतीच्या मुलाखतीमध्ये आलेले आहे, तुम्ही थोडं उत्तर डिटेलमध्ये दिलं तरी चालेल. रामायण की महाभारत? दोन्ही. रामायण अशासाठी की माणसाने कसं जगावं आणि त्याग काय, ये तेरा है ये कहने वाला रामायण है, और ये मेरा है इसके लिए युद्ध होता है वो कहने वाला महाभारत है. ते सांगणारं महाभारत आहे. आणि काय करावं आणि काय करू नये, तर त्या महाभारतातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या वैश्विक आहे. तुम्हाला दुर्योधन सगळीकडे मिळेल, तुम्हाला धृतराष्ट्र सगळीकडे मिळेल, तुम्हाला अर्जुनही कुठे कुठे मिळेल, तुम्हाला श्रीकृष्ण पदापदाला मिळेल, मार्गदर्शक, गाईड. आणि रामायणातल्या जे पात्र आहेत ती बघा, सगळे त्याग आहेत. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, माता सीता, प्रभू राम, दशरथ. तुम्ही जर रामायणाची कथा बघितली तर त्याच्यामध्ये सगळ्यांना जोडतो राम. रामाचा अर्थ असा आहे, जो आपल्या शरीरामध्ये दडलेला जो रावण आहे त्याला मारणारा जो आहे तो राम. ही रामाची व्याख्या आहे. आपल्यामधला जो अहंकार आहे, आपल्यामधला जो एक अहंभाव आहे, जो कॅपिटल आहे, मोठा आहे, त्याला तोडणारा राम आहे. त्यामुळे रामायण आणि महाभारत दोन्ही. आता सिनेमाकडे येते थोडं. फिर हेरा फेरीचा कचरा सेट की चुपचुपकेचा मोहन प्रकाशराव? मला सगळे आवडतात. असं आहे, प्रत्येक भूमिका हा नट आहे ना
आपलं 100%, 100% देऊन 100% आपलं देतो. त्यामुळे कुठली भूमिका लोकप्रिय होईल हे त्याच्या हातात नाही आहे. पण माझं असं आहे की मला प्रत्येक भूमिका आवडते. आता असं आहे की इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा तो कचरा सेट लोकांच्या लक्षात आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ते डायलॉग इतके हे होतील ते त्या आम्हाला पण माहीत नव्हतं. काही गोष्टी नीरज बोराने त्याच्या समोर त्या इम्प्रोवाइज पण झालेल्या आहेत आणि त्या इतक्या लोकप्रिय आहेत. तर चांगलं वाटतं. पण मला सगळ्या भूमिका आवडतात. मला इव्हन माझी गुरुतली भूमिका आवडते, मला भूलभुलैयातली भूमिका आवडते. मी सगळ्या म्हणजे विलन पासून ते प्रत्येक प्रकारच्या भूमिका मी केलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या भूमिका मला आवडतात. चक्रव्यूह अशोक सम्राट मधील चाणक्य की ए मेरी लाईफ मधील रसिक मेहता? आता दोन्ही बघा किती कॉन्ट्रास्ट आहे. म्हणून मी ते चाणक्य असं आहे की माझं नाटक गेली 35-36 वर्ष सुरू आहे रंगभूमीवर. पहिल्यांदा गुजरातीत ते नाटक सुरू केलं, त्याच्यानंतर हिंदीत आलं 95-96 साली आणि आता अजूनपर्यंत अविरत ते चालू आहे. म्हणजे 1800 पर्यंत त्याची धर्मजल गेलेली आहे. त्याच्यामध्ये मध्ये मी 17-18 नाटकं पण केली. पण ते नाटक निरंतर चालू आहे. चाणक्य हा माझ्या कुठल्याही तरी हृदयाच्या कप्प्यातला एक म्हणजे माझं आवडतं पात्र आहे असं आपण म्हणूया. तर ते जास्त आवडतं. प्रियदर्शन की सूरज बडजात्या? दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे. म्हणूनच मला माझं सौभाग्य आहे की मी प्रत्येक दिग्दर्शकाकडे म्हणजे भारतातल्या जेवढ्या म्हणून प्रतिभावंत नावं आहेत जेवढी, त्या सगळ्यांकडे काम करण्याचं मला सौभाग्य लाभलं. त्यामुळे सगळ्या शैलीच्या सगळ्या प्रकाराच्या, त्यामुळे मी माझं सौभाग्य समजतो. आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा निरंतर मी काम करतोच आहे. आत्ता सुद्धा प्रियदर्शनजी एक फिल्म बनवत आहेत. फिल्म ते एपिसोडिक आहे. रामजन्मभूमीचा 500 वर्षाचा जो इतिहास आहे त्याच्यावर एक डॉक्युड्रामॅटिक. तर त्याच्यात पण मी तुलसीदासांचा रोल करतोय. तर माझं म्हणणं असं आहे की सर, मधुर भांडारकर एक वेगळ्या पद्धतीचा, सुधीर मिश्रा उन्नन भाई, तुम्ही तिकडून सुरुवात केली, भन्साली, संजय, त्याच्यानंतर सूरजजी, प्रियदर्शन बरोबर 12 चित्रपट केले. सर्वात जास्त चित्रपट केले मणिरत्नम साहेब. तर मणिरत्नम साहेबांनी मला आता ते आपला PS2 मध्ये डबिंगसाठी खास बोलवलं त्या जयराजजीच्या पात्रांसाठी. हा, म्हणजे त्यांनी आठवण केली की नाही, आय वॉन्ट हिम टू डू हिज डबिंग. त्यामुळे हिंदीत जे डब केलंय ते मी केलंय. तर काही लोकांनी मला फोन केले की PS2 तुम्ही आहात का ते? नाही बाबा, ते इतकं ते मी 10 दिवस लावले त्या डबिंगला. मी खूप ओठ आणि मी काय बोलतोय त्याचं जे तारतम्य आहे, मला किती पैसे मिळतात की त्याच्याकडे मी लक्ष नाही दिलं, पण मी खूप समारोपतेने ते केलं. मला खूप आवडलं. मणिरत्नमनी ते लक्षात पण ठेवलं असं इतकं. तर मला एवढ्या लोकांबरोबर काम करण्याचं सौभाग्य मिळालं, आजही मिळत आहे. आय थिंक आय एम हॅपी. चित्रपट, रंगभूमी की मालिका किंवा म्हणजे दूरदर्शन, तिन्ही माध्यमं ही वेगवेगळी आहेत. पण शेवटी कसं आहे की आई आणि आईची कुशीक हे आपल्याकडे म्हणजे आईकडे कुठलाही मुलगा आहे ना हा धावतो. माझ्यासाठी रंगभूमी ही आई आहे. रंगभूमी हा माझ्यासाठी, मला स्वतःला घडवण्यात एक नट म्हणून रंगभूमी ही सतत, मी हमेशा एक गोष्ट सांगतो सतत की रंगभूमी माझ्यासाठी गंगा आहे. आणि गंगेत डुबकी मारल्यानंतर माणूस जो आहे ना चैतन्यमयी होऊन येतो. तसं प्रत्येक वेळेला प्रत्येक नाटकाची डुबकी ही माझ्यासाठी गंगा स्नान आहे. आणि रंगमंच माझ्यासाठी प्राणवायू आहे. त्यामुळे रंगमंच याचं स्थान वेगळं आहे. पण प्रत्येक माध्यम, सिनेमा हे सुद्धा एक व्यवस्थित माध्यम आहे. आणि सिरियल सुद्धा याने मला प्रतिष्ठा दिली, मला अर्थार्जन करायला मदत केली, माझा संसार चालवायला मदत केली. आणि दुसरी गोष्ट, छोट्या समयमध्ये म्हणजे छोट्या काळामध्ये तुम्हाला वेळ कमी असतो, त्याच्यात तुम्हाला 100% द्यायचं आहे. ते देण्याचं मला शिक्षण हे सिरियल नाही दिलं. की तिथे हे नसतं म्हणजे कसं कर, असं कर, तसं कर, असं एवढं कोणी चालवत नाही. स्वतःला ऑटो सिस्टम मध्ये टाकून त्या पात्राच्या अनुरूप मी किती श्रेष्ठ काम करू शकतो कमी वेळामध्ये, हे सिरियल शिकवतो. त्यामुळे तिन्ही माध्यमं आपल्या पद्धतीने श्रेष्ठ आहेत. शेवटचा प्रश्न, सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT?
आता तुम्ही ना असे प्रश्न विचारता साहेब, हे बघा आम्ही आमचं काम करतो, मग तो चित्रपट, मला असं वाटतं की काळानुरूप ह्या ही सगळी वस्त्र आहेत. OTTचा शर्ट सुद्धा कधीतरी उद्या बदलेल, काहीतरी वेगळं येईल, आहे की नाही? हो, आता आपल्याला कुठे कल्पना होती सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स. त्यामुळे तुम्ही सर एक गोष्ट सांगतो, जेव्हा सिंगल स्क्रीन होते, जेव्हा टेलिव्हिजनचा एकच फक्त चॅनल होता, तेव्हापासून मी काम करतोय. आजही चित्रपट होत आहेत. ईश्वराच्या कृपेनं आणि ह्या माझ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, आणि असाच आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या की मी सतत काम करत. हे किती मोठं सौभाग्य आहे साहेब. तर तुम्ही सतत काळानुरूप पण आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला ही जनरेशन काय म्हणते, ह्या जनरेशनचे काय थॉट आहेत, त्याच्याबरोबर पण तालमेल आपल्याला मिळवून जाणं हे गरजेचं आहे. नाहीतर मग कसं आहे, सब पतझड़ तो होती रहती है, नए पल्लवी आती है और वो नेचर भी स्वीकार करता है. ऐसा कुछ नहीं है, लेकिन नए का स्वीकार करना हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण चालत राहावं, आपण आपलं कर्म करत राहावं. हे सगळे आभूषण येत राहतील साहेब. आपण आपलं काम हे चोख 100% अगदी समर्पण भावानं जर केलं तर काही फरक पडत नाही. हे ते पद्मश्री मनोज जोशी. आता म्हणजे ह्या गप्पा आहे ना आपल्या संपणार आहे. खरं आपण मुलाखतीची मालिका होईल, एवढा मोठा विषय आहे. पण आपल्याला एक मर्यादा असते की काही मिनिटांमध्ये एक बोलणं लोकांपर्यंत पोहोचवणं. पण तुम्ही जातात अयोध्येला, हे आमच्यासाठी, म्हणजे आमच्या इट्स मज्जा डिजिटलचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला आमच्या सदिच्छा आहेतच, तुम्ही आमचा नमस्कारही तिकडे पोहोचवणार, याच्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही इकडे आलात आणि #ठाकूर विचारणार यामध्ये अगदी मनमोकळेपणाने आणि अत्यंत अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि भरभरून बोललात, याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मी जाता जाता रामरक्षेचा एक श्लोक म्हणतो, राम राजमणी सदा विजयते रामम रमेशम मजे रामेणाभिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. #ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमाला पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, सर्व श्रोत्यांना माझा रामराम. जय श्रीराम. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.